नमस्कार मित्रांनो, गावी आलो आहे. गावी आलो तर म्हटलं थोडं तरी काम करायला पाहिजे. आता काय आईने काही कलमं लावलेले आहेत. ते कलमांना ना रोज सकाळ संध्याकाळ पाणी टाकते. सकाळी एक टाईम तरी टाकावं लागतात. तर मी आलो आहे गावी 2 दिवसासाठी. तर आईला बोललो त्याला मी टाकतो पाणी. तर बघा हे हंडा आहे, हंड्यामध्ये पाणी आहे आणि रोज आहे तिकडून घेऊन येते. एक एक 2-2 हंडे म्हणजे जमेल त्या हिशोबाने घेऊन येते आणि रोज या कलमांना ती पाणी टाकत असते. आज त्याचा अनुभव मी घेतो आहे, बघूया. सकाळ संध्याकाळ टाकावं लागतं, पण आता घराजवळ आहे म्हटल्यानंतर सकाळ संध्याकाळ पाणी टाकलं ना तर कलमांना चांगलं पाणी खत वगैरे भेटतं. ताईला बोललो मी टाकतो. हांडा घेऊन जातो आहे मी. हा भरून आता मला किती कलम आहेत? 4-5 कलम आहेत. 5 कलमाला आता हांडा भरून आणून टाकतो. एक काही कलम आहेत. आणि मी मेमध्ये आलो होतो ना तेव्हा पूर्ण जाळलं होतं. त्याचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही मित्रांनो. कलम आहेत हे पूर्ण तटबंदी करून घेतलं आईने. गुरं वगैरे येऊ शकत नाही आतमध्ये. ते नारळ आहे घराच्या पाठीमागे. ही पण आमची झाड आहेत. चला आता बघा माझ्या हातामध्ये. तर हे बघा हे छोटे छोटे कलम आहेत. त्याला आता आपण पाणी टाकूया. हे पाणी टाकलं हे पूर्ण साफ करून घेतलं आईने, कारण पावसाळ्यामध्ये खूप गवत होते ते. हे बघा पूर्ण हे तटबंदस्त पूर्ण करून घेतलं आईने, गुरं वगैरे येऊ नये म्हणून. आणि पूर्ण गवत वगैरे पूर्ण कापून घेतलं माणसं करून. दुसऱ्या कलमाला टाकायचं. जेवढं पाणी बसलं ना तेवढं टाकायचं याच्यामध्ये. एक एक अंडा टाकायचं, म्हणजे जेवढं पाणी जाईल ना खाली तेवढं पुन्हा एकदा टाकायचं पाणी. बाहेर नाही गेलं पाहिजे.